कुंभ राशी जून महिन्यात सावधान. जून महिन्यात मोठा बदल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमची कुंभ रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की 1 जूनच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कधी अचानक विचार केला आहे का की रात्री अचानक तुमची झोप का उडते? जेव्हा संपूर्ण जग शांत झोपलेलं असतं तेव्हा रात्री ठीक 2 ते 4 दरम्यान तुमचे डोळे अचानकपणे का उघडतात आणि मनात एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता निर्माण होते. किंवा कधी असं झाले का की तुम्ही घरातून एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर पडता आणि ऐनवेळी काहीतरी असं घडतं की तुमचं बनलेलं मत आलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडून जातं. एका सेकंदात तुमचं आलेलं काम पूर्णपणे विस्कटून जातं. तुमच्यासोबत जर असं घडत असेल तर त्वरित सावध राहा. निवड योगायोग नाही, हा तुमच्या नशिबाचा खेळ आहे. आता एका अत्यंत मोठ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. 1 जून नंतर तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहात म्हणून असणारा हा सगळ्यांना धीर देणारा तुम्हाला चेहरा आतून किती रडतोय हे तुम्हाला तुमच्या मनाला किंवा देवाला ठाऊक आहे. तुम्ही लोकांवर मनापासून प्रेम केलं, ज्यांना गरज होती त्यांना स्वतःचे खिसे रिकामे करून मदत केली, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त आणि फक्त फसवणूक, अपमान, मानसिक त्रास. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त आटवलं त्यांनी तुमचा हात सोडून दिले आणि तुमच्यावरचे खोटे आरोप लावले. आज परिस्थिती अशी आहे की तुमच्या हक्काचा पैसा मिळवूनही तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत आहेत. लोकांचे शब्द ऐकून घ्यावे लागत आहे. कधी कधी रात्री एकटे बसून विचार करताना डोळ्यातून पाणी येतं की माझं काय चुकले? मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, मग माझ्या नशिबात एवढी मोठी परीक्षा का? पण आता तुमचे हे रडण्याचे दिवस संपणार आहेत. ज्या विश्वाने तुम्हाला एवढे कष्ट दिले तेच विश्व आता तुमच्यासाठी न्यायाचा दरवाजा उघडत आहे. 1 जून नंतर ब्रह्मांडात अशी काही शक्ती सक्रिय होत आहे जे थेट तुमच्या कुंभ राशीवर प्रभाव टाकत आहे. पण आता पुढे जे काही होणार आहे ते अनेकांना हादरून टाकणार आहे. कुंभ राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, म्हणजेच की प्रसिद्ध आहे. जे म्हणजे लोक कधीच कोणासमोर आपलं दुःख देखावा करत नाहीत. मंडळी, हे लोक कधी आपल्या दुःखाचा देखावा अजिबात करत नाहीत. गावाकडचे शेतकरी असो किंवा शहरातला कॉर्पोरेट कंपनीतला काम करणारा तरुण, कुंभ राशींच्या व्यक्तींनो नेहमी स्वतःचे मधुकर मनात दाबून ठेवता. सध्या तुमच्या आयुष्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. पहिली आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांची चणचण. पैसा येतो, कुठे जातो तुम्हाला काही समजत नाही. एका हाताने पैसा येतो, दुसरा हात आजारपण, कोर्ट कचेरी किंवा घरातले अचानक उद्भवणारे खर्च हे निघून जातो. कर्जबाजारीपणा एवढा वाढलाय की रात्री झोपताना उद्या सकाळी काय करायचं या विचाराने डोकं सुन्न होईल. दुसरी समस्या म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. तुम्ही ज्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त मानलं तीच व्यक्ती आज तुमच्यापासून दूर चालली आहे किंवा तुमच्याशी वाद घालत आहे. जरा रोज किरकोळ कारणावरून भांडण होत आहेत, ज्यामुळे घरातील सुखशांती पूर्णपणे नष्ट झाली. कामाच्या ठिकाणी तुमचे श्रेय दुसरेच कोणीतरी वाटून घेत आहे. तुम्ही दिवस रात्र कष्ट करता, वरिष्ठ तुमच्या कामाची किंमत करत नाहीत. उलट तुमच्या पाठीमागे तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं तुमच्या चुकीमुळे होतंय, तर तुम्ही चुकीचा काढत आहात. पण हा संकेत अचानक लोक दुर्लक्ष करतात की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुवर्ण सकाळी नक्की येत असते. आता काय देऊ नाही का मंडळी? कारण 1 जून नंतर ग्रहांची जी स्थिती बदलत आहे ती तुमच्या कुंभ राशीसाठी एक संजीवनी बुटीसारखी काम करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या आणि ब्रह्मांडाच्या नियमानुसार जेव्हा एखादी राशी दीर्घकाळ कष्टाचा सामना करते तेव्हा तिच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ येते. 1 जून नंतर तुमच्या राशीवर असलेले नकमर्क प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या विचारांना एक नवी दिशा मिळणार आहे. जे निर्णय आतापर्यंत चुकत होते ते निर्णय आता अचूक ठरू शकतील. शहरात राहणाऱ्या कुंभ राशींच्या मंडळींना नोकरीची नवीन संधी चालून येईल. गावाकडच्या शेतकरी आणि व्यवसाय बांधवांनो, ताईंनो आणि दादांनो, तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. जे तुमच्या डोक्यावर जे कर्जाचं ओझं आहे ते उतरवण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात जे सतत भीती आणि नकारात्मकता असायची ती नाहीशी होऊन एक वेगळीच आत्मविश्वास जाणवू लागेल. पण हा बदल अचानक हवेतून पडणार नाही. त्यासाठी निसर्ग तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाचे शुभ संकेत देणार आहे. जर हे संकेत तुम्ही ओळखले नाही तर आलेली सुवर्ण संधी तुम्ही गमवून बसाल. चला तर मग जाणून घेऊया तो पहिला संकेत कोणता आहे. त्या अगोदर कमेंटमध्ये जर तुम्ही स्वामी समर्थ लिहिलं नसेल तर कमेंट करा. शुभ संकेत: जून नंतर तुमच्या आयुष्यात दिसायला सुरुवात होईल. स्वप्नांच्या अनेक वेळेचे चक्र बदलणे. 1 जून नंतर तुम्हाला अचानक पहाटेच्या वेळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजून 5च्या दरम्यान जाग येऊ लागेल.
तुमचं मन शांत वाटू लागेल तर समजून जा की देवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहत आहे. या काळात जर तुम्हाला स्वप्नात वाहते पाणी, हिरवेगार शेत, एखादं प्राचीन मंदिर, पांढऱ्या रंगाची वस्तू दिसू लागल्या तर आम्ही निसर्गाला स्पष्ट संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि संकटाचे दिवस आता संपत आहेत. असंख्य तुमच्या मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम करेल. आजपर्यंत जे मन सतत चिंतेत असायचं ते आता शांत होईल. तुमच्या घरात जे रोज वाद होत असतील तर त्याचा संकेतचा नंतर घरातल्या लोकांच्या स्वभावातच मावळपणा येईल. पती पत्नीमधील जुने वाद मिटतील आणि घरात एक आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक पातळीवर हा संकेत दर्शवतो की तुमच्या अडकलेल्या पैशांचे मार्ग मोकळे होणार. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील आणि ते परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल तर तो पैसा अचानक तुमच्याकडे परत येण्याची शक्यता निर्माण होईल. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. हा तर फक्त पहिला संकेत आहे. दुसरा संकेत होणे जास्त शक्तिशाली आणि थरारक आहे. दुसऱ्या संकेतच्या तुम्हाला 1 जून नंतर अनुभवायला मिळेल तो म्हणजे अनोळखी व्यक्तीची मदत आणि शत्रूचा प्रभाव. नीट विचार करा, काही महिन्यात ज्या गोष्टींच्या लोकांनी तुमची निंदा केली, तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी समाजात तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता अचानक तुमच्यासमोर झुकताना दिसतील. त्यांनी रचलेले कटकारस्थान त्यांच्यावरच उठवू लागतील. यालाच तर म्हणतात कर्माचा न्याय. 1 जून नंतर जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असाल तेव्हाही कधी अशी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येईल ज्यांच्याकडून तुम्ही कधीच काहीच अपेक्षेचे ठिणगेही धरली नव्हती. एखादा अनोळखी माणूस तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरी करत असे काही मदत करेल ज्यामुळे तुमचं बिघडलेलं काम थेट मार्गी लागेल. या संख्येचा थेट परिणाम आणि बऱ्याच दिवसापासून प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर वरिष्ठ अधिकारी अचानक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमची प्रगती होईल. गावातल्या माझ्या बांधवांसाठी, माझ्या दादासाठी किंवा माझ्या ताईंसाठी कोर्ट कचेरीचा किंवा जमिनीचा एखादा जुना वाद असेल तर तो तुमच्या बाजूने सुटण्याचे संकेत मिळतील. नातेसंबंधाच्या बाबतीत जे माणसं तुमच्यावर संशय घेत होतील त्यांना तुमच्या प्रामाणिकपणाची जाणीव होईल. पण मंडळी, जितकी ही परिस्थिती चांगली दिसत नाही तितकीच ती धोकादायक ठरू शकते जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. कारण ते पुढे मी जे सांगणार आहे ना, अनेकांना हादरवून टाकेल. पहा मंडळी, अनेकदा काय होतं, जेव्हा देव किंवा निसर्ग आपल्याला चांगले दिवस आणणार असतो तेव्हा तो आधी काही संकेत देतो. पण आपण आपल्या रोजच्या धावपळीत, मोबाईल स्क्रोल करण्याच्या नादात किंवा आपल्या विचारांमध्ये इतके व्यस्त असतो की या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ बघा ना, जेव्हा पहाटे अचानक जाग येते तेव्हा आपण देवाचे आभार मानण्याऐवजी पुन्हा मोबाईल हातात घेतो, रील्स पाहतो, संक्रमक विचार तिथेच नष्ट करून टाकतो. जेव्हा आपल्याला चांगला सल्ला देव देतो तेव्हा आपल्याला अहंकार आणि संशय स्पष्ट स्वभाव जागृत होतो. आपण त्या व्यक्तीला जवळ काढूनच लावतो. आपण हेच करतो. शहरातील लोक याला निवडतात आणि गावातील लोक अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो. पण हीच आपली सर्वात मोठी चूक असते. निसर्ग आपल्याला ओरडून सांगत असतो की बघ, मी तुझ्यासाठी मार्ग उघड करत आहे, त्यावर चांगला सुरुवात कर. पण आपण भूतकाळातील दुःखात इतके बुडालेलो असतो की आपल्याला येणारा प्रकाश दिसतच नाही. हा संकेत अनेक लोक दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की आमचं नशीबच खराब आहे. पण मंडळी, आता सर्वात महत्त्वाचं आणि धक्कादायक गोष्ट, जर तुम्ही 1 जून नंतर मिळणाऱ्या या 2 संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल मी तुम्हाला घाबरत नाही तर सावध करत आहे. जर तुम्ही या संक्रमक ऊर्जेचा आदर केला नाही तर ब्रह्मांड आपले दरवाजे बंद करून घेतील आणि नशिबाने दिलेली सुवर्ण संधी तुम्ही आळसामुळे किंवा नकारात्मकामुळे गमावली तर येणारा काळ तुमच्यापेक्षा जास्त वाईट असू शकतो. पैशांचे मार्ग मोकळे होतील, कायमचं बंद होऊ शकतात, कर्जाचा विखळा अजून घट्ट होऊ शकतो आणि तुमचा नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.